नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलवर। बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त आता परीक्षेकरिता 10 दिवस बाकी राहिलेला आहे। म्हणजे येत्या 28 जूनला बघा जी आपली टीईटीची शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याच्या अनुषंगाने आपण काय करतोय बघा, महामॅरेथॉन घेत आहे। आणि या 10 दिवसामध्ये बघा जे काय महामॅरेथॉन्स असतील याच्यामध्ये आपण टॉपिक कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेकरिता चांगले मार्क मिळतील याची मी खात्री देणार आहोत। बघा या परीक्षेमध्ये मला जवळपास टीईटी मध्ये 99 मार्क होते आणि टेट मध्ये सुद्धा 131 मार्क आहे। तर त्याच्या अनुषंगाने तुमचे या महामॅरेथॉन मध्ये कुठल्याही प्रकारचे घटक बाकी नाही राहिले पाहिजे याची मी काळजी घेणार आहे। चला तर मग आपल्या पहिल्या प्रश्नाकडे लगेच वळणार आहोत। बघा ओके, चला प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्याची म्हणजे को प्राईम नंबरची जोडी आहे। आता बघा को प्राईम नंबर म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये कुठली संख्या कॉमन नसते। मग आता सापेक्ष मूळ म्हणजे काय, को प्राईम नंबर। आता बघा हे जोडी बघा, याला 17 ला भाग जाते, 17 ला भाग जाते, 17 × 68, 17 × 7 119। जर तुम्ही याला भाग दिला बघा 13 × 117 आणि 13 जर 11 ला गुणलं 143 येते। बघा या संख्येला भाग जात नाही, दोघांमध्ये फक्त एकमेव संख्या काय सामायिक आहे। ज्या दोन संख्यामध्ये सामायिक घटक एक असतो किंवा त्याचे मसावी एक असतो त्याला म्हणतात सापेक्ष मूळ संख्या। आणि इथं जर चेक करायला गेलं बघा 19 × 134 आणि 19 याला पण भाग जातो बघा, 19 × 19 राहिले 5 आणि 19 × 57 म्हणजे यालाही भाग जातो। म्हणजे पर्याय क्रमांक 3 35 22 हे को प्राईम नंबर्स आहेत। ओके चला ओके बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट काय म्हणतो बघा, हा तुमचा कशावरचा आहे, वय वयाचा आधारित प्रश्न आहे। काय म्हटलं बघा, दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे। दोन भाऊ आहेत त्याची बेरीज किती आहे, 36 वर्ष आहे। जर त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांची वय काढा। बघा एकदा बेरीज दिली आणि एकदा वजाबाकी दिली, अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, बेरीज दिली तर काय करायचं बघा, बेरीज लिहून घ्या। फरक काय दिला बघा, आपल्या याच्यामध्ये 10 दिला। आता तुम्हाला काय करायचं, त्यांची वय काढायची आहे। या दोघांची बेरीज करायचं, 2 न भागायचं, 36 × 10 46, 36 × 10 46, परत 2 न भागायचं। आणि आता काय करायचं, दोघांची वजाबाकी, 36 + 10 राहिले 26, 2 न भागायचं। इथं काय निघणार आहे बघा, त्यांची वय बघा 2 न जर भागलं तर 23 वर्ष वय निघणार आहे त्या भावाचं, आणि 2 न जर भागलं तर 13 वर्ष निघणार आहे। एकदा बेरीज 2 न भागा, एकदा वजाबाकी 2 न भागा, पण त्यांची वय असणार बघा 23 वर्ष आणि 13 वर्ष। पर्याय क्रमांक 1 आपले हे योग्य उत्तर असणार आहे। बघा या सेशन मध्ये आपण सलग 30 प्रश्न बघणार आहोत आणि कमीत कमी वेळेमध्ये बघणार आहोत। चला जर हे सेशन तुम्हाला आवडत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही। ओके चला काय म्हटलं बघा, 23 ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या आणि सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या याच्यातील फरक काय असं विचारलेलं आहे। आता बघा 23 ने भाग जाणारी म्हणजे बघा 3 अंकी सर्वात मोठी काढूया। बघा 3 अंकी सर्वात मोठी म्हणजे काय, 999। हे आपली समसंख्या नाही आहे, याला 23 न भागा। चला मग काय 23 × 4 = 92। ओके 23 × 4 = 92, राहिले किती 7, 23 × 69 म्हणजे तुमची बाकी 10 राहिली। ही तुमची काय रे 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या नाही आहे। मग 10 वजा करा बघा, 999 मधून जर 10 वजा केले तर आता किती रे 989। आता 989 सुद्धा काय तुमची समसंख्या नाही आहे। मग परत काय करायचं, 23 वजा करा। जर 23 न वजा केलं 6 राहिलं, 2 राहिलं, 9 राहिलं, म्हणजे याचा अर्थ काय रे 6 राहिलं। ओके इथं 966 म्हणजे 966 ही संख्या काय तुमची सम 23 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या आहे 966। आता सर्वात लहान 3 अंकी संख्या विषम संख्या यातील फरक किती असं विचारलेलं आहे। सर्वात लहान संख्या 3 अंकी म्हणजे काय 100 पेक्षा जास्त। बघा 23 × 5 = 115 म्हणजे 115 झाली बघा सर्वात लहान काय विषम संख्या। जर 966 मधून तुम्ही जर काय मायनस केलं 115 तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे काय, 6 मधून 1 गेला 5 राहिला, 6 मधून 1 गेला 5 राहिला, 9 मधून 1 गेला 8 राहिला, म्हणजे त्या दोन संख्येतील फरक 851 असेल। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे। आणि याच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारतात। हे जे महामॅरेथॉन आहे तुमच्या फायद्याचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही। ओके चला बघा काय म्हणते बा, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे। 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल। तर सविता आणि कविता यांची वये काढा। आता या प्रश्नाचा सॉल्व करायचा असेल
तर आकडेमोड करायची, काहीच नाही. काय म्हटलं बघा, आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे बघा, 3:4 आहे. परत 5 वर्षानंतर म्हटलं म्हणजे 5 वर्षानंतर गुणोत्तर किती आहे बघा, 5 वर्षानंतर गुणोत्तर किती आहे बघा, 4:5 लिहून घ्या. चला आता बघा, 4 वरून 5 झाला, 1चा फरक आहे. 3 वरून 4 झाला, 1चा फरक आहे. पण आजपासून 5 वर्षानंतर म्हणजे इथं एक फरक आहे, इथे एक फरक आहे, म्हणजे इथेही 5 वर्षाचा फरक आहे. म्हणजे एका भागाची किंमत झाली बघा 5 वर्ष. आणि गुणोत्तरामध्ये काय करायचं, एका भागाची किंमत काढून घ्यायचं. आजची वय काढा असं विचारलं, हे आहे बघा सविताचं वय आणि हे आहे बघा कविताचं वय. एका भागाची किंमत 5 वर्ष आहे, 3 भागाची काय असणार आहे, 5 न गुणा 5 त्रिक 15 वर्ष सविताचं वय असणार आहे आणि 5 चोक 20 वर्ष कविताचं वय असणार आहे. मग पर्याय क्रमांक काय, 15 आणि 20 चा काय असणार बघा, सविता 15 वर्षाची आहे, कविता 20 वर्षाची आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांकातून आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. बघा, तुमचा जर फायदा होत असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला काही अडचण नाही आहे. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, शेअर करायला विसरायचं नाही. आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचायची तुम्हाला. ओके, या महामॅरेथॉन मध्ये शिल्लक 10 दिवस राहिलेले आहे, त्याच्या अनुषंगाने आपण 5 विश्लेषण घेणार आहोत. काय म्हणतो बघा, प्रश्न क्रमांक नेक्स्ट पहा. 3105 या च्या सर्वात जवळ असलेल्या 21 ने पूर्ण भाग जाणारी संख्या शोधा. आता त्याने काय म्हटलं, 3105 च्या जवळची संख्या. आपण तसाच विचार करायचा, 31च्या 5 च्या जवळची संख्या 3105 आहे का, नाही आहे. म्हणजे बघा 3000 काय रे, लहान संख्या होत आहे बघा 3105 च्या. परत काय बघा, 3108 ही जवळची संख्या आहे, पण कंडिशन काय माहिती आहे का, 7 न भाग गेला पाहिजे, 3 न भाग गेला पाहिजे. म्हणजे 21 जर फोड केले तर 7 त्रिक 21 म्हणजे 3 न भाग जायला पाहिजे आणि 7 न भाग जायला पाहिजे. जर भाग जाईल तरच आपण काय म्हणणार, ती काय असणार, भाग जाणारी संख्या असणार आहे. पर्याय क्रमांकातून आपले कटले. आता बघा, 7 न भाग द्यायच्या अगोदर 3 न भाग द्या. 3 ची कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, सर्व अंकाची बेरीज 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, 12 बेरीज झाली म्हणजे 3 न भाग जाते. आता 7 न भाग देऊन बघा, 7 चोक 28, 3 राहिले झाले 30, 7 चोक 28, 2 राहिले झाले 28, 7 चोक 28 म्हणजे भाग पूर्ण केला. म्हणजे 3105 च्या जवळची संख्या 3108 आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघू. आपण 30 मिनिटांमध्ये 60 प्रश्नांचा सराव घेणार आहोत. ओके, असे सेशन आपले 28 तारखेपर्यंत चालणार आहे. आपल्या चॅनलवर दुर्लक्ष करायचं नाही. तुमचा जर फायदा होत असेल तर 100% लिंक शेअर करायचं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे. काय म्हटलं बघा, ए व बी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. किती आहे, 4:3 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. तर बी चे आजचे वय काय, बी चे आजचे वय काय. आता मला सांगा, 4:3 गुणोत्तर दिलं, घ्या लिहून. मग 4:3 गुणोत्तर ए आणि बी च फक्त आकडेमोड करायची. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी म्हटलं तर 5 वर्षापूर्वी लिहून घ्यायचं. किती गुणोत्तर आहे बघा त्यांचं, 3:2 आहे. आता बघा, इथं 1चा फरक आहे, इथं 1चा फरक आहे. मग आजपासून यांच्या वयाचा फरक किती आहे रे, 5 वर्ष. म्हणजे एका भागाची किंमत झाली बघा, एका भागाची किंमत झाली बघा 5 वर्ष. तर आपल्याला गुणोत्तरामध्ये काय करायचं असते, एकाच भागाची किंमत काढायची. मग एका भागाची आपण किंमत काढली. आता काय विचारलं, बी चे आजचे वय काय. आता मला सांगा, बी चे आजचे वय म्हणजे काय. एक काम करायचं, बी चे आजचे वय म्हणजे 3 भाग आहे, एका भागाची किंमत 5 वर्ष आहे. याला जर 5 न गुणलं तर 5 त्रिक 15 वर्ष त्या बी चे वय असणार आहे. आणि हे गुणोत्तरावरचा वयवरचा साधा सिंपल प्रश्न पेपर मध्ये हमखास विचारतात. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ पर्यंत तुम्हाला बघायचा आहे, जेणेकरून तुमचा फायदा सुद्धा होणार आहे. बघा, हा प्रश्न काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रत्येक 60 सेकंदाने बीप करते. किती सेकंदाने बीप करते, 60 सेकंदाने बीप करते. उपकरण प्रत्येक 62 सेकंदाने बीप करते. सकाळी 10 वाजता एकत्र बीप केला म्हणजे ते दोन्ही काय, दोघांचा जे अलार्म आहे ते एकाच वेळेस लागला, ते लवकरात लवकर एकत्र बीप कधी करतील. बघा, एक शब्द वापरला लवकरात लवकर, आणि याचा अर्थ काय, तुम्हाला लसावी काढावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही, लसावी काढावं लागणार आहे. लसावी काढायचा कसा बघा, तुम्हाला पाड्याच्या माध्यमातून काढता येते किंवा सिंपल काढता येते. बघा, मला सांगा, पहिले 60 सेकंद लिहून घ्या, बरोबर आहे, नंतर 62 सेकंद लिहून घ्या. आता या दोघाला आपण 2 न भागू शकतो. म्हणजे दोघातून जर 2 कॉमन काढला तर राहिलं काय बघा, 2 न जर भागलं तर 30 राहिलं, आणि 2 न जर भागलं तर 31 राहिलं. या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे त्याचा लसावी असणार आहे. एक काम करा, 2 न आपण नंतर गुणू, 31 न जर 30 ला गुणलं तर काय असणार बघा,
30 एक 30 राहिले 3, 30 त्रिक 90, 90 3 93, म्हणजे काय रे 930 गुणाकार आला. आणि बाकी 2 राहिले, 930 ला जर 2 न गुणलं बघा 0 बेत्रिक 6, 9 2 18, 1860 सेकंद लागतील. 1860 सेकंद लागतील. आपण काय करायचं माहितीये का, मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. 1860 ला जर तुम्ही कशानं भागिलं 60 न काय ना 0 0 कटला 6 18 होणार बघा. 6 1 6, 31 मिनिटे समोर जाईल किंवा 31 मिनिटानंतर ते पुन्हा एकत्र वाजतील. म्हणजे 10 ला वाजल्या 10 वाजता आणि प्लस जर तुम्ही 31 मिनिटं ऍड केले तर 10 वाजून 31 मिनिटं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लसावीवरचा प्रश्न होता. मग बघा हे जी लिंक आहे आपल्या मित्रापर्यंत पोहोचायची आहे. 30 मिनिटांमध्ये आपण 60 प्रश्न करणार आहोत. चला काय म्हणते पहा, काय म्हटलं बघा 950 स्टार 2 स्टार आणि 4 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहेत तर त्या संख्येस 22 ने निश्चेच भाग जातो तर तो अंक कोणता असा विचारलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं माहितीये का, तुम्हाला एक कळायला पाहिजे 22 ची फोड करा. 11 दुणे 22 म्हणजे 22 ला 11 ने भाग जातो 2 ने जातो. आता विचार करा 11 दुणे 22 म्हटलं आता या संख्येला 2 न भाग जातो का, शेवटी 4 आहे म्हणजे 2 न भाग जातो. मग शेवटी 4 आहे तर 2 न भाग जातो. आता राहिला केवळ काय 11 न भाग द्यायचा. 11 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. एक काम करू बघा, आपण सगळे अंक लिहून घेऊ बघा. 9 5 0 इथं बॉक्स टाकतो बघा, स्टार आहे इथे. नंतर बघा 2 बॉक्स टाकतो बघा. नंतर काय आपल्याकडे 4, 2 ची कसोटी लागली. आता 11 ची लावा ना. सगळा पर्याय चेक करू बघा. पर्याय क्रमांक 3 टाका, पहिला टाका. समजा इथं 3 टाकला, समजा इथं 3 टाकला. आता 11 ची कसोटी काय सांगते, एकाड एक संख्येची बेरीज करायची. एकाड एक संख्येची बेरीज करून काय करायची, वजाबाकी करायची. आणि मग बघा हे ऍड करायचं, हे ऍड करायचं, हे ऍड करायचं, परत हे ऍड करायचं, हे ऍड करायचं. बघा 9 0 9, 9 2 11, 11 4 15, बेरीज आली बघा 15. परत बघा बरं 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 15 मधून 11 गेल्यावर काय राहते 4. याची वजाबाकी एक तर 0 यायला पाहिजे नाही तर 11 यायला पाहिजे. असं होत नाहीये. मग आपण काय पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 चेक करू. पर्याय क्रमांक 2 ची किंमत काय बघा 5 आहे. प्रत्येक ठिकाणी 5 टाका, इथे 5 टाका, समान अंक म्हटलेला आहे. 5 टाकून बघा. चला याला ऍड करा, याला ऍड करा, याला ऍड करा, याला ऍड करा, याला ऍड करा. ओके चला 9 आणि 5 14 होणार बघा. 14 सॉरी 9 0 11, 11 आणि 4 15, हे झाली बेरीज 15 झाली आपली. ओके बघा 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 वजा 15 म्हणजे काय आलं 0 आलं. याचा अर्थ त्याचं बघा वजाबाकी 0 आले पाहिजे, 11 आले पाहिजे. त्या संख्येला 11 ने किंवा 22 ने पूर्ण भाग जातो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा हे सेशन तुम्हाला जर आवडत असेल तर काय करायचंय, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचा आहे. तुमचा फायदा होण्याकरिता व तुमच्या मित्रांचा. बघा येत्या टीईटी मध्ये आपण पास झालो पाहिजे. मी टीईटी पास होणारच असा तुम्ही जे काही ध्येय उराशी बाळगलेला आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला मी मदत करणार आहे आणि हे सेशन तुम्हाला फायदेशीर प्रश्न बघा. 2 संख्यांचा लसावी 300, 300 व मसावी 15 आहे. लसावी 300 आहे आणि मसावी 15 आहे. तर दोन्ही संख्या 2 अंकी आहेत तर त्यापैकी खालीलपैकी मोठी संख्या कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. एक लक्षात ठेवायचं, हर वेळेस लसावीला मसावीनं काय करायचं, भागायचं. लसावी भागिले काय बाळांनो, मसावी करायचंच असं. आता लसावी किती आहे आपल्याकडं 300 आहे. बघा ना लसावी 300 आहे. जर तुम्हाला संख्या काढायचा असेल किंवा संख्याचा गुणाकार काढायचा असेल तर लसावीला मसावीने भागायचं आहे, भागायचं आहे. तुम्हाला काय असामायिक संख्यांचा गुणाकार भेटणार आहे. असामायिक संख्यांचा काय भेटणार आहे, गुणाकार भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला समोर फोड करायची आहे त्या संख्या काढायचा असेल तर 15 ने भागा. काय होणार बघा 15 2 30, बाजूचा एक 0 म्हणजे 20 ही संख्या आला. आता 20 ला अशी फोड करायची की त्या काय असणार बघा असामायिक अवयव 4 पंचे 20 म्हणजे याचा अर्थ काय रे, पहिली संख्या 4 पट असेल, दुसरी संख्या 5 पट असेल आणि ह्या जर संख्या काढायची असेल तर तुम्हाला त्याला मसावीने गुणावं लागेल. 15 ने जर गुणलं तर 15 चौक 60 ही संख्या येणार आहे आणि 15 ने जर गुणलं तर 15 5 75 येणार आहे. सांगा बरं कोणती संख्या मोठी आहे, 75 मोठी आहे. पर्याय क्रमांक काय आपला
एक आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. असंच करायचं बघा. हे संकल्पना सहित आपण सगळे प्रश्न फास्ट विश्लेषण करत आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही. चला नेक्स्ट प्रश्न बघा. दोन संख्यांची बेरीज किती आहे? 45 आहे. बेरीज 45 आहे. त्यांच्या बेरजेच्या एकास 9 आहे. फरक किती आहे? एकास 9 आहे. तर त्यांच्या लसावी किती असा विचारलेला आहे. आता सरळ सरळ आहे. त्यांची बेरीज आपल्याला काय दिली बघा? 45 दिली. आता थोडस किचकट प्रश्न विचारला, म्हणजे त्या संख्यांच्या एकास 9 फरक आहे. म्हणजे काय? बेरीज तर मिळाली आपल्याला एकास 9. कोणत्या संख्येच्या? त्या बेरजेच्या म्हटलेला आहे. बेरजेच्या एकास 9 काढा बरं. एकास 9 काढून घेऊ बघा. 9 किती रे? 45. म्हणजे फरक किती आहे बघा? आपल्याकडे 5 आहे आणि बेरीज किती आहे आपल्याकडं? बेरीज आहे 45. फरक किती आहे? 5 आहे. अशा वेळेस मी तुला सांगितलं बघा, एकदा बेरीज करायची, 2 न भागायचं, एकदा वजाबाकी करायची आणि 2 न भागायचं. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बेरीज करून 2 न भागायचं आणि वजाबाकी करून 2 न भागायचं. चला बेरीज करा बघा. यांची बेरीज झाली बघा 50. 50 ला जर 2 न भागलं तर तुम्हाला संख्या भेटणार आहे 25. म्हणजे पहिली संख्या 2 अंकी बघा 25 आहे. बेरीज केली, 2 न भागलं. आता याच संख्येची काय करायची रे? वजाबाकी करायची. करा वजाबाकी बघा. काय झालं? राहिलं 40. 40 ला 2 न भागा, राहिलं 20. पहिली संख्या 25 आहे, दुसरी संख्या 20 आहे आणि तुम्हाला काय विचारला? या दोन्ही संख्येचा काय विचारला? लसावी विचारला. लसावी म्हणजे काय? तुमचं लसावीचं उत्तर मोठंच येणार आहे. मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा. 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100. 100 ला सुद्धा 20 न भाग जातो, दोन्ही संख्येला भाग जातो. म्हणजे या संख्येचा लसावी काय असणार बघा? 100. तर असंही करता येते बघा. गुणोत्तर घ्या. 25 भागिले 20 घ्या गुणोत्तर. 5 चौक 20 असणार आहे. 5 5 25. आता करायचा तिरकस गुणाकार. 25 चौक 100, 20 5 100. 100 त्या संख्येचा काय असणार आहे? लसावी असणार आहे. अशा प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला जर आवडत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, कमेंट करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरायचं नाही. बघा तुमच्या या महामॅरेथॉनच्या माध्यमातून तुम्हाला टीईटी पास करून द्यायचं काम माझं आहे. या परीक्षेमध्ये मला 99 मार्क होते आणि टेट मध्ये सुद्धा 131 मार्क आहेत. ओके चला, त्याच्या अनुषंगाने मला स्ट्रॅटेजी माहिती आहे कसं करून तुम्हाला द्यायचं. ओके चला, काय म्हटलं बघा? 6 वर्षापूर्वी काय म्हटलं? ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:12 होते. 5:12 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:15 होते. तर बी चे 10 वर्षानंतरचे वय काय? हे प्रश्न इथून जरा वेगळा विचारला आणि तो नंतरचा भाग आहे. आपण काय करायचं? आजचं वय काढायचं. प्रश्न असा विचारला की 6 वर्षापूर्वी. मग 6 वर्षापूर्वी लिहून घ्या. चला 6 वर्षापूर्वी गुणोत्तर किती आहे बघा? 5:12 गुणोत्तर आहे. ठीक आहे. मग परत काय म्हणते बघा? 3 वर्षानंतर म्हटलंय. मग 3 वर्षानंतर लिहून घ्या. 3 वर्षानंतर किती गुणोत्तर बघा? 8:15 आहे. मग 8:15 लिहून घ्या. चला 8:15 लिहून घ्या. चला ओके चला. मग आता कितीनं वाढलं बघा? 3 न वाढलं. कितीनं वाढलं बघा? 3 न वाढलं. याचा अर्थ काय? इथं 3चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, पण वर्षामध्ये कितीचा फरक आहे? -6 मागे गेलो आणि +3 समोर गेलो. म्हणजे एकत्रित आपण 9 भाग समोर गेलो. 9 वर्ष म्हणजे 3 भागाची किंमत 9 वर्ष आहे. एका भागाची किंमत किती वर्ष? गाडा. एका भागाची किंमत काय असणार बघा? 3 त्रिक 9. तोंडी करायचं. एका भागाची किंमत 3 वर्ष आली. तर आता काय करायचंय? तुम्हाला बी चे आजचे वय काढा. मला सगळं 3 वर्षानंतर किती वय होईल बघा? बी चं 15 त्रिक 45 होईल. एका भागाची किंमत किती आहे? 3 वर्ष. तर 15 ची किती होईल बघा? 45 वर्ष. याचा अर्थ बघा 3 वर्षानंतर 3 वर्ष मागे या बरं. 45 मधून काय केलं? 3 वर्ष मागे आलो तर 42 वर्ष. 42 वर्ष हे कोणाचं वय असणार आहे बघा? आजचं वय. पण परत 10 वर्षानंतर म्हटलं. याचा अर्थ काय? या 42 वर्षामध्ये 10 वर्ष ऍड करा. 52 वर्षाचा बी नावाचा व्यक्ती असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. ओके बघा पर्याय क्रमांक कोणता? आपलं 52 हे योग्य उत्तर असणार आहे. ओके चला सॉरी. बघा नेक्स्ट प्रश्न बघा. आता काय म्हटलं बघा? 6वा प्रश्न याच्यामधला 1, 11, 111, 1111 याप्रमाणे पहिल्या 23 संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या उत्तराच्या सहस्र स्थानी म्हणजे
1000 प्लेसला कोणता अंक येईल? खरंच या संख्या लिहून बघायच्या का? नाही. बघा 1, 11, 111, 1111 अशा 23 वेळा लिहायचं, असं करायचं नाही. आता मला सांगा, हे अंक 23 वेळा येईल, हे अंक 22 वेळा येईल, हे अंक 21 वेळा येईल आणि हे अंक 20 वेळा येईल. समजायला का तुम्हाला? याचा अर्थ तुम्हाला फक्त गुणाकार करायचा आहे. आता मला सांगा, पुन्हा एकदा मांडणी करतो, जाऊ द्या. समजा एक संख्या आहे, नंतर 11 आहे, नंतर 111 आहे, नंतर 1111 आहे. आता सांगा, हा अंक 23 वेळा येणार आहे कारण 23 अंकाची बेरीज. हा अंक 22 वेळा येणार आहे, हा अंक 21 वेळा येणार आहे आणि हा अंक काय रे 20 वेळा येणार आहे. अशा वेळेस काय करायचं? 1 न गुणायचं. बघा 23 एक 23, 23 बघा 3 लिहा, हातचे 2 आले. परत 22 एक 22, हातच्याले किती आपले 2 झाले बघा 24, हातच्याले 2. पुन्हा 21 एक 21, 21 आणि 2 23, हातच्याले बघा 2. पुन्हा काय 20 एक 20, 20 आणि 2 22. याचा अर्थ बघा एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान आणि हजार स्थान. याचा अर्थ 1000व्या स्थानावर 2 अंक येणार आहे. बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि जर आपण हेच जर प्रश्न करून गेलो तर काय अवघड जाणार आपल्याला? काहीच अवघड जाणार नाही. चला नेक्स्ट प्रश्न बघू. बघा ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. एका माणसाकडे मार्केट रिसर्च ब्युरो व्यवसायाच्या 2/3 भाग आहे. त्याच्याकडे किती भाग आहे व्यवसायाचा? 2/3 भाग आहे आणि त्याने त्याच्या 3/4 शेअर्स 75,000 रुपयांना विकतात. व्यवसायाचे मूल्य काय? म्हणजे त्या व्यवसायामध्ये त्याने किती पैसे गुंतवले? खरं सांगा मला. 2/3 भाग काय केला? त्याच्या व्यवसायाचा आहे. घ्या लिहून मग 2/3 भाग. ठीक आहे, एकूण भाग वगैरे काढायची काही गरज नाही. आता सांगा 2/3 भाग आहे, त्याने त्या व्यवसायाचे शेअर 3/4 काय केले? 75,000 रुपयांना विकले. हे गुंतवणूक नाही, हे भाग आहे. शेअर विकले, याच्यापैकी 75,000ला विकले. कितीला विकले? 75,000ला विकले. डायरेक्ट तुम्हाला त्या व्यवसायाचं मूल्य निघणार आहे. काही सेकंदामध्ये प्रश्न सुटेल आपला. बघा बे एक बे, बे 2 4, 3 एक 3, 3 3 कटले, जाऊ द्या. राहिला वर 1 आणि 2. ओके, 75,000. जर तुम्ही याचा विचार केला, हे 2 कशामध्ये आहे? भागारामध्ये जाईल. कशामध्ये? गुणाकारात. म्हणजे 75 गुणिले जर तुम्ही काय केलं 2 जर केलं तर याचा अर्थ 1,50,000 काय असणार आहे? त्या मार्केट रिसर्च ब्युरो व्यवसायाचं मूल्य असणार आहे 1,50,000. बघा अशा प्रश्नाचं विश्लेषण कमीत कमी वेळामध्ये घेत आहोत आणि आपण सलग जे 30 प्रश्न आहे, जवळपास 30 प्रश्न आपण 60 मिनिटात लावणार नाही. काय करणार आपण? बघा जी आपली प्रश्न संख्या आहे ती कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न घेणार आहोत आपण. ओके, चला काय म्हणते पहा. प्रश्न क्रमांक नेक्स्ट पहा. जर किंमत x असेल तर तुम्हाला याची किंमत किती असं विचारलेलं आहे. प्रश्न थोडा फिरून विचारला. फक्त तुम्हाला दशांश चिन्हाचा वापर करायचा आहे. पहिल्यांदा मी फॉर्मॅट लिहून घेतो. बघा त्याने काय म्हटलं बघा, x ची किंमत किती आहे बघा? 547 पॉइंट किती आहे बघा? 527 आहे. आणि भागिले किती आहे बघा? भागिले आहे बघा 0.0082 आहे. आता अशा वेळेस काय करायचं माहिती का? वरच्या दशांश चिन्हाला खालच्या दशांश चिन्हाला मॅनेज करायचं. सांगा बरं मला. आता इथं 4 संख्या दशांश चिन्ह आहे, वरे पण पाहिजे. अशा वेळेस आपण मनानं 0 लावायचा. याचा अर्थ काय झाला रे? वरे 0 लावला म्हणजे वरची संख्ये दशांश चिन्हाचे संकेतस्थळ सारखे आहेत, खाली पण सारखे. मॅनेज झाला. पैसे देऊन मॅनेज झाला कारभार, 0 लावून मॅनेज झाला कारभार. राहिलं काय मग? आता बघा 547 पॉइंट नका म्हणू. आता 52 आणि 70 भागिले फक्त 82 बरोबर काय रे? x. आता हा 0 लावला म्हणजे मी याला असं लिहू शकतो. कसं रे? हा 0 गुणाकारामध्ये लिहू का बरं? याला मी या 0ला 10 म्हणू का बरं? 10. मला सांगा हे 10 कशामध्ये आहे? गुणाकारात. जाईल कुठं? भागाकारात. म्हणजे ऐकायला 10 कटला. आता ऑब्झर्व करा, याची किंमत x भागिले 10 आहे की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि बरेचसे तुमच्या टीईटी परीक्षेमध्ये तब्बल 12 प्रश्न हे बघा कशाचे असतात? भूमितीचे. पेपर 1 साठी उपयुक्त आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त आहे. पूर्ण सेशन पाहायला पाहिजे. ओके.
अशा प्रकारे बीजगणिताचे प्रश्न विचारले जातात. चला नेक्स्ट प्रश्न बघा. दोन संख्याचे गुणोत्तर 5-7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्यांच्या संख्यातील फरक किती. बघा त्यांनी बेरीज किती दिली आपल्याला 132. गुणोत्तरामध्ये 5 आणि 7 12 झालं म्हणजे 12 भागाची किंमत किती झाली बघा 132. एका भागाची किंमत काढा 12 1 12 पुन्हा 12 1 12 एका भागाची किंमत किती आली 11. काय विचारला त्या संख्येतील फरक सांगा बरं. फरक किती आहे 2चा फरक आहे. मग एका भागाची किंमत 11 असेल तर फरक किती आपल्याकडे 2 भाग आहे. मग 11 2 22 त्या 2 संख्येतील फरक असणार आहे. संख्या वगैरे काढायची गरज सुद्धा नाही आहे. 30 मिनिटांमध्ये आपण 7 प्रश्न घेणारच आहोत. ओके चला. एका बागेत आंबे व नारळाच्या झाडाची संख्या 121 आहे. एकूण झाडा त्यांचे गुणोत्तर 5-6 आहे तर त्या बागेत नारळाच्या झाडाची संख्या किती. एकूण झाडं किती आहेत 121. एकूण गुणोत्तर किती होईल रे 11. म्हणजे 11 भागाची किंमत तोडी करायचं. 11 भागाची किंमत 121 असेल. 11 121 असते. एका भागाची किंमत झाली बघा 11. आणि काय विचारलं नारळाच्या झाडांची संख्या सांगा बरं. नारळाची संख्या किती आहे 6 भाग आहे. 11 सखी 66. नारळाची संख्या असणार बघा 66 असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. अशाच प्रश्नाच्या विश्लेषणासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके. तुम्हाला जर काही कमेंट करायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओच्या बाबतीमध्ये कंटेंटच्या बाबतीमध्ये. ओके चला काय म्हणते बघा. नेक्स्ट प्रश्न बघा. 4.1 तुम्हाला हे अपूर्णांक युक्त पूर्णांक आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. मग याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. पहिले काय करायचं पूर्ण संख्या ऍड करत न्यायच्या. पहा बरं आता भाई पूर्ण लिहून घेतो बघा. 4.1 अधिक 3.1 पुन्हा मधात x आलेला आहे प्लस पुन्हा काय रे 2.1 बरोबर 13.5 राऊंड फिगर नंबर कलेक्ट करा. बघा इथं 4 आहे 4 आणि 3 7 7 आणि 2 9 म्हणजे जे पूर्ण संख्या आहे त्याची बेरीज 9 आहे. राहिला कोण आता बघा 1-2 राहिला परत बघा 1-6 राहिला 1-2 1-6 आणि 1-3 सगळ्यांची काय करायचं आता बेरीज करायची आहे. आणि बरोबर काय बघा 13 पूर्णांक काय 2-5. आता विचार करा हे 9 आहे. आता याला सॉल्व्ह करू बघा. सगळ्यात मोठी संख्या 6 आहे. मग 6 ला 6 घेता येते आपल्याला. याला 6 बनवता येते 3 न गुणा वरे पण 3 न गुणा यालाही 6 बनवता येते खाली 2 न गुणा वरे पण 2 न गुणा. बघा वरे 3 आला नंतर प्लस 1 आला नंतर 2 आला आणि भागिले बघा 6 आला. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर उत्तर भेटणार आहे. चला करा मग आता 13 ला 13 भागिले किती रे बघा 5. करा कॅल्क्युलेशन. 9 ला 9 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 भागिले 6 म्हणजे काय रे 6 भागिले 6 म्हणजे 1 असते. मग काय आता 9 अधिक 1 बरोबर काय 13 किती रे 2-5. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. मी x फक्त तोंडी पकडला असं तोंडी करायचं आपल्याला काही सेकंदामध्ये उत्तर काढता येईल. आता 9 आणि 1 10 झालं 13 मधून जर 10 गेलं राहिलं किती बघा 3 राहिलं 3.2-5 हे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय म्हटलं पहा स्कूटर व टीव्ही यांच्या किमतीची गुणोत्तर 3:2 आहे. त्यांच्या किमतीमधील फरक 6,000 आहे तर टीव्हीची किंमत किती. स्कूटर आणि टीव्ही. चला आता हे फरक 6,000 आहे पण गुणोत्तरामध्ये 1चा फरक आहे म्हणजे काय एका भागाची किंमत झाली बघा 6,000 बरोबर आहे ना. गुणोत्तरामधला फरक बघायचा आणि ऍक्च्युअल फरक बघायचा. मग असं सोडवायचं गुणोत्तरामधला एका भागाची किंमत काढायचीच सबका मालिक एक असं करायचं त्याचे उत्तर येणार नाही. आणि प्रत्येक वेळी करायचं तुम्हाला गुणोत्तर प्रमाण असेल वयवारी घटक असेल याच्याशिवाय सुटत नाही. एका भागाची किंमत काढायची आणि जे विचारलं त्याचं उत्तर द्यायचं. चला मग एका भागाची किंमत किती आली 6,000 आली. प्रश्न काय विचारला टीव्हीची किंमत. पहिले स्कूटर आहे नंतर टीव्ही आहे. टीव्हीचा 2 भाग आहे ना रे. मग एका भागाची किंमत 6,000 2 भागाची किंमत 12,000. पर्याय क्रमांक 2 आपलं हे योग्य उत्तर आहे. बघा हे सेशन तुम्हाला जर आवडत असेल तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपल्या चॅनलचं नाव आहे मॅथ अँड रिझनिंग बाय
माहुलकर सर. आपल्या या चॅनलवर जायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं, कमेंट करायचं. कमेंट केल्याने काय होते, तुम्हाला नवीन नवीन काय मला काय पाहिजे किंवा तुम्हाला काय द्यायचंय एक मला समजेल. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा. तेलाचा एक डब्बा 4/5 भरला होता, बरोबर आहे. तेलाच्या 6 बाटल्या काढून त्या 4 बाटल्या टाकल्या, तेव्हा 3/4 भरले होते. 3 मध्ये तेलाच्या किती बाटल्या असू शकतात, म्हणजे एकूण बाटल्या विचारलेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं समजून घ्या. आता मला सांगा पहिले भाग किती भरला होता, 4/5 भाग भरला होता. पण एक ट्विस्ट आहे बघा, 6 बाटल्या भरल्या म्हणते आणि 4 बाटल्या काढल्या म्हणते. हे तर समजून घ्या पहिले. मग सांगा 6 बाटल्या टाकल्या आणि 4 बाटल्या काढल्या, म्हणजे झालं काय नेमकं, किती टाकल्या आणि किती काढल्या. 6 टाकल्या म्हणजे बघा +6 आहे, 4 काढल्या म्हणजे -4 आहे. मग +6 म्हणून 4 गेलं, राहिल्या 2 बाटल्या टाकल्या. पण असं करताना किती भरला होता, शिल्लक किती राहिला किती भरला, दोन्ही भाग भरलेला बघा. 4 भाग भरलेलाच आहे आणि 3/4 पण भरलेलाच आहे. मग हे 2 बाटल्या नेमक्या गेल्या कुठं असा विचार करायचा आणि बरोबर 2 भाग लिहायचा. त्या दोघांची वजाबाकी करा. 4 चूक 16 बरोबर आहे, 5 त्रिक 15 तिरकस होणार करा आणि 5 चूक 20 बरोबर 2 भाग. आता सगळं 16 मधून 15 केलं, 1 राहिला आणि खाली राहिला बघा 20. म्हणजे याचा अर्थ काय रे, एकाच 20 बरोबर काय होते बघा 2. तुम्हाला एकूण काढायचं आहे ना, मग काय 20 2 40. 20 कशामध्ये आहे, भागाकारामध्ये जाईल गुणाकारामध्ये. म्हणजे 20 2 40 त्या बाटल्याची क्षमता असणारा किंवा एकूण बाटल्या किती असणार बघा, त्या डब्यामध्ये त्या टीन मध्ये 40 बाटल्या भरतील. चला नेक्स्ट प्रश्न बघा. 12 15 18 ने भाग जाणाऱ्या खालील सर्वात कमी संख्या कोणती. आता कमी संख्या म्हणजे काय बघा, जास्त मोठी संख्या पाहायची नाही. सांगा बरं, 10,011 लहान आहे, 10,225 मोठी आहे, 10,520 मोठी आहे, 10,080 काय रे बघा 10,000 पण मोठी आहे. आता विचार करावा लागेल, या 2 संख्येपैकी उत्तर असणार आहे आपलं, एक तर 10,011 असेल नाही तर 10,080 असेल. पण त्यासाठी तुम्हाला भाग देऊन बघावं लागेल. खरंच 12 न 15 न 18 भाग द्यायचा का नाही, काय वापरायची कसोटी, 3 चौक 12 बरोबर आहे. 3 न भाग जाते का, 5 4 न जाते का, पुन्हा 3 बाजी काय रे 15, पुन्हा काय रे सायंत्रिक 18. मला सगळ्या 3ची कसोटी बेस्ट आहे. 3च्या कसोटीनुसार बरेचसे पर्याय कटतील. आपल्याला हे पर्याय चेक करायचं नाही, हे करायचं नाही. पर्याय क्रमांक 1 चेक करू बघा. आता सगळ्या 3ची कसोटी जा बरं, 1 2 3 3 न भाग जातो, पण 4 न भाग जात नाही, शेवटी 11 आहे ना. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर नाही आणि तुम्हाला चेक पण करायचं नाही. पर्याय क्रमांक आपलं 4 उत्तर असणार आहे. कसं काय पहा बरं, या 8 न 1 9 3 न भाग जातो, 5 न भाग जातो, 2 न पण भाग जातो, 2 न 3 न गेला म्हणजे 6 न पण जातो. याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक काय आपलं 4 हे योग्य उत्तर असणार आहे. आपण काय केलं होतं, 30 मिनिटांमध्ये 60 प्रश्न बघणार होतो, पण तत्पूर्वी बघा आपण हे व्हिडिओ 2 भागामध्ये करणार आहोत. पहिल्या भागामध्ये 30 प्रश्न आणि दुसऱ्या भागामध्ये 30 प्रश्न घेणार आहोत. ओके चला, आता हा शेवटचा प्रश्न असणार आहे याच्यानंतरचा. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे, बरोबर आहे. 14 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर 7:9 होईल, तर ए व बी यांचे आजचे वय किती असा विचारलेला आहे. मग लिहून घ्यायचं काय गुणोत्तर ए आणि बी चं. आता पहा याच्यामध्ये काय म्हटलं, ए चं गुणोत्तर आणि बी चं गुणोत्तर काय म्हटलं बघा, 5:7 गुणोत्तर आहे. 14 वर्षानंतर म्हणजे +14 वर्ष. चला किती गुणोत्तर झालं बघा, 7:9 झालं. आता इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे, म्हणजे 2चा फरक म्हणजे आजपासून 14 वर्षाचा फरक होईल ना गुणोत्तरामध्ये. म्हणजे 2 भागाची किंमत झाली बघा 14 वर्ष. तर एका भागाची किंमत काढून घ्या, 2 7 14, एका भागाची किंमत झाली बघा, झाले किती बघा 7 वर्ष. प्रश्न काय विचारला, प्रश्न हा विचारला ए आणि बी चे आजचे वय किती. एका भागाची किंमत 7 आहे, 5 भागाची 7 5 किती रे 35 वर्ष. 7 न गुणा 7 7 किती रे 49. याचं वय 49 आहे, याचं 35. 35 49 पर्याय क्रमांक सी हे आपला प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता हा जो आहे तो शेवटचा प्रश्न असणार आहे. हा व्हिडिओ आपण 2 भागामध्ये घेणार आहे काही कारणास्तव. ए व बी यांची गुणोत्तर 7:5 आहे, त्यांची बेरीज 84 आहे, तर ए ची किंमत किती. आता ऍक्च्युअल मध्ये बेरीज 84 आहे, मग सांगा ना गुणोत्तरामध्ये बेरीज किती आहे 12 आहे, मग किती रे
12 भागाची किंमत मी सांगत आलेलो आहो. एका भागाची किंमत काढायची, 12 भागाची किंमत 84 असल, एका भागाची किंमत किती? 12×7=84. मग एका भागाची किंमत जर 7 आली असेल तर आपला प्रश्न काय विचारला, ए ची किंमत किती? ए ची किंमत किती आहे रे? 7 भाग आहे. मग काय रे, 7 किती? 49. हे याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला जेवढं काही तुम्हाला कमी वेळेमध्ये द्यायचा प्रयत्न होता मी तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला एवढं माहिती आहे की टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला कसे मार्क मिळवून द्यायचे आहे, कारण मलाही त्या परीक्षेमध्ये 99 मार्क होते. त्याच्या अनुषंगानं ही जी तयारी आहे हे जे काय महामॅरेथॉन आहे असंच आपण 27 तारखेपर्यंत चालू ठेवणार आहे. शेवटच्या दिवशी तर आपण घेणारच आहोत आणि हे सलग तुम्ही महामॅरेथॉन पाहायला विसरायचं नाही आहे. चला तर मग आपण भेटू सेकंड मॅरेथॉन मध्ये, जे की 30 मिनिटांमध्ये 60 प्रश्नांचा सराव घेणार आहे. तो मला प्रश्न काय विचारला बघा, यफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल, हा तुमचा डायसचा प्रश्न आहे. आता अशा वेळेस काय करायचं बघा, एक अंक सोडायचा आणि अल्टरनेट घ्यायचं. बघा एच्या सी विरुद्ध असणार आहे, त्याचप्रमाणे बघा बी च्या डी विरुद्ध असणार आहे आणि ऑब्विसली बघा ई च्या एफ काय असणार आहे, विरुद्ध असणार आहे. प्रश्न काय विचारला, एफ च्या विरुद्ध काय असणार आहे? मग एफ च्या विरुद्ध ई असेल किंवा ई च्या विरुद्ध एफ असेल. पर्याय क्रमांक काय, चौथा आपलं योग्य असणार आहे. अशा प्रकारे प्रश्न हमखास विचारतात आणि हा जो प्रश्न आहे तो महा टीईटी पेपर क्रमांक 1 ला 2017 ला विचारलेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. आता बघा 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येईल? समान वस्तू वाटायच्या आहे. बघा खरं पाहिलं तर हा तुमचा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल त्याचे काय करायचं, तुम्हाला विभाजक करायचे आहे. तुम्हाला काय पाडायचं, तुम्हाला बघा याच्यामध्ये विभाजक पाडायचे आहेत. मग बघा 48 वस्तू वाटायच्या तुम्हाला, म्हणजे या संख्येला कोणत्या संख्येला भाग जातो असं तुम्हाला डिसाईड करायचं आहे. बघा या संख्येला 1 न भाग जातो, त्यानंतर 2 न भाग जातो, त्यानंतर 3 न भाग जातो, नंतर 4 न भाग जातो, नंतर बघा 6 न भाग जातो आणि सगळ्यात शेवटी 8 न भाग जातो. अशा प्रकारे आपल्याला करता येईल. म्हणजे समान वस्तू वाटायच्या आहेत. माझ्या आत कसं करता येईल बघा, समजा एक जर वस्तू वाटली तर प्रत्येकाला 48 म्हणजे 48 जणांना एक एक वस्तू येणार आहे. बघा मी प्रत्येकाला 2 वस्तू वाटल्या तर 24 जणांना समान वस्तू येणार आहे. बघा मी काय केलं माझ्या 3 वस्तू वाटल्या तर प्रत्येकाला बघा 16 वस्तू येणार आहेत, आहे की नाही. त्यानंतर बघा प्रत्येकाला 4 वस्तू वाटल्या तर 12 जणांना समान वस्तू येणार आहे. परत मी काय केलं माहिती आहे का, 6 वस्तू वाटल्या तर 8 जण येणार आहे. आता अशा वेळेस काय करायचं बघा, 6 × 8 किंवा 8 × 6 असे तुम्हाला जेव्हा रिपीट होते तेव्हा तुम्हाला स्टॉप करावं लागणार आहे. याचा अर्थ काय बघा, याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकारे वाटता येईल असा प्रश्न आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रकारे तुम्हाला त्या 48 वस्तू वाटता येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. ओके चला बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट पहा. 92 ही संख्या 83 वेळा गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? आता बघा तुम्हाला 92 ला 83 वेळा गुणाकार करायचा आहे. तशाप्रमाणे बघा 92 चा 83 वेळेस गुणाकार म्हणजे काय, त्याचा घातांक आपण 3 मानू. आता तुम्हाला याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर बघा तुम्हाला एक नियम माहित पाहिजे, 2 चा घातांक तुम्हाला 83 म्हणजे एकक स्थानच्या अंकावरून तुम्हाला एकक स्थानचा अंक काढता येईल. बघा 92 चा 83 वेळेस गुणाकार करायची काही गरज नाही आहे. आपण काय करणार बघा, 2 चा घातांक बघा 83. आता तुम्हाला 2 ची सायक्लिसिटी माहित असायला पाहिजे. जर विचार केला बघा 2 चा 1 घात म्हणजे 2 असते, बघा 2 चा 2 घात म्हणजे बघा 4 असते, 2 चा 3रा घात म्हणजे बघा 8 असते, 2 चा 4था घात म्हणजे काय असते बघा 2 चा 4था घात म्हणजे 16 असते, आहे की नाही. अशा प्रकारे बघा तुम्ही जर 2 चा भाग 5वा घात काढला तर 32 येणार आहे. म्हणजे 2 ची 5वी घातांक घेतली तर परत 2 यायला लागला, म्हणजे 2 4 8 6 असे अंक वारंवार येतात. म्हणजे याचा अर्थ काय, 2 च्या 4थ्या घातानंतर ती सायक्लिसिटी वापस येत असते. म्हणून मी काय करणार बघा, या घाताकाला 4 ला भागायचं. 4 ला जर भागला त्याला भाग पूर्ण जाणार नाही, बाकी ते 20 म्हणजे 2 चा घातांक 3 बाकी राहील. आता या 2 चा घातांक 3 म्हणजे 8 असणार आहे. याचा अर्थ काय, त्या एकक स्थानी 8 हा अंक येणार आहे. चला हा प्रश्न बघा महा टीईटी पेपर क्रमांक 1 ला 2014 ला विचारलेला होता. ओके चला
बघा 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 144, 112, 192 वया आहेत. तर त्या पेट्यातील समान वया असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात. बघा अशा प्रश्नाचा जर तुम्हाला सॉल्व करायचा असेल, 2 शब्द महत्वाचे बघा, समान वया आहे, दुसरा एक शब्द बघा जास्तीत जास्त. अशा वेळेस तुम्हाला त्याचा मसावी काढावा लागणार आहे. मसावी काढत असताना 2 संख्यामधील फरक बघायचा. आता 112 आणि 144 याच्यामध्ये फरक चेक करायचा. जर विचारात घेतलं 4 मधून 2 गेले तर 2 राहिले. ओके बरोबर आहे. 4 मधून 1 गेला तर 3 राहिले बघा, आणि 1 मधून 1 गेला 0 राहिला. आता या 32 संख्येला याला भाग जातो का, याला जातो का आणि याला जातो का, एवढं चेक करायचं आहे. जर विचार केला तर 32 न 144 भाग जात नाही, 32 चा कुठला तरी फॅक्टर असेल तो त्याला भाग देता येईल तुम्हाला. मग आता 16 दोन्ही 32 याचा अर्थ काय, या 16 बघा याला भाग जातो, याला जातो आणि याला जातो, म्हणजे याचा मसावी असणार का बघा 16 असणार आहे. कसं काय बघा, 16 9 144, 16 7 112 आणि 16 1 16 राहिले 3, 16 दोन्ही 32. याचा अर्थ प्रत्येक गठ्ठ्यामध्ये 16 वया असतील. चला बघा, एक काम 5 माणसे 20 दिवसात पूर्ण करतात. एक काम 5 माणसे 20 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे ते काम किती दिवसात पूर्ण करतील. माणसं आणि दिवसाचा प्रश्न आहे. त्यालाच काय म्हणतो बघा M1D1. M1D1 बरोबर काय असते बघा, M2 काय असते बघा D2 असते. मग सांगा माणसं किती आपल्याकडे बघा 5 माणसं आहेत, दिवस किती आपल्याकडे बघा 20 दिवस आहेत. परत बघा माणसं किती आपल्याकडे 4, दिवसाची संख्या आपल्याला काढायची आहे. मग आता अशा वेळेस काय करायचं बघा, हा 4 कशामध्ये आहे गुणाकारात, जाईल कशामध्ये बघा भागाकारात. म्हणजे 5 गुणिले 20 भागिले 4 बरोबर काय असणार बघा दिवसाची संख्या. 4 1 4, 4 5 20 आणि 5 5 25. त्या व्यक्तीला 25 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 4 आपलं हे योग्य होत असणार आहे. बघा हे तुम्हाला सेशन जर फायदेशीर असेल, तुमचा जर फायदा होत असेल, या सेशनला लाईक करायला विसरायचं नाही. ओके चला बघा, मुख्याध्यापक आणि शिक्षक काय म्हटलं, मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघे मिळून एक कार्यालयीन काम 4 मिनिटात करतात. म्हणजे दोघांचा वेळ जर विचारात घेतला 4 मिनिटात करतात. परत काय झालं माहितीये का, तेच काम शिक्षक 12 मिनिटात पूर्ण करतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापकांना किती वेळ लागेल असा विचारलेला आहे. बघा दोघं विचार करू, मुख्याध्यापक आहे आणि शिक्षक आहे. बघा मुख्याध्यापक म्हणजे M आणि शिक्षक म्हणजे S. मी असं घेतलं M फॉर मुख्याध्यापक, S फॉर शिक्षक. 4 मिनिटात काम पूर्ण करतात आहे की नाही. तेच काम शिक्षक बघा किती मिनिटात काम करतो बघा 12 मिनिटात. आता या दोघांचा काय घ्यायचा, लसावी घ्यायचा. बघा लसावी म्हणजे मोठ्या संख्येला छोट्या संख्येला भाग गेला पाहिजे. मग 12 1 12, 12 4 भाग जातो. याचा अर्थ काय, 4 आणि 12चा लसावी बघा 12 असणार आहे. आता ही झाली एकूण कामाची किंमत. आता काय करायचं, 12 जर 12 भागलं, एका दिवसात शिक्षक एक काम करतो. 12 जर 4 भागलं, 4 त्रिक 12, म्हणजे हे दोघ जण एका दिवसात 3 काम करतात. विचार करा शिक्षकाची क्षमता 1 आहे, म्हणजे याचा अर्थ काय, याची क्षमता 1 झाली, एका दिवसात 1 काम करतो. दोघं मिळून 3 काम करतात, याचा अर्थ काय 1 झाला, म्हणजे इथं मुख्याध्यापक 2 काम करेल है की नाही. याचा अर्थ मुख्याध्यापकांना किती वेळ लागेल, मुख्याध्यापकाची क्षमता 2 आली. आता एकूण काम 12 आहे, जर एकूण कामाला जर या क्षमतेनं भागलं तर तुम्हाला बेसकम 12, म्हणजे त्या मुख्याध्यापकाला 6 मिनिटे काम करण्यास लागणार आहे. बघा हे सेशन तुमच्या फायद्याकरिता आहे. जर तुमचा फायदा होत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, कमेंट करायला विसरायचं नाही. ओके चला बघा काय म्हणते पहा, साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपये कर्ज घेतले. नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेचा व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5%, नंतर तिसऱ्या वर्षी 0.5% कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल. हा प्रश्न महाटीटी पेपर क्रमांक 2 ला विचारलेला आहे. मग सॉल्व कसं करायचं बघा. बघा 3 वर्षाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. पहिलं वर्ष काय झालं बघा, दुसरं वर्ष काय आहे, त्याच्यानंतर बघा तिसरं वर्ष. मग आता अशा वेळेस काय करायचं बघा, 11 जो दर होता पहिल्या वर्षी, नंतर 0.5 न कमी झाला म्हणजे 10.5 झाला, परत 0.5 कमी झाला म्हणजे 10 झाला,
या 3 वर्षामध्ये किती टक्के व्याज गेलं हे तुम्हाला कळावं लागणार आहे. बघा विचार करा, हे 10 आहे, 10 20 आणि 30, हे 31 झालं, 31.5, 31.5% व्याज गेलं आणि 31.5% हे 3 वर्षाचं व्याज आहे. बघा 60,000वर तुम्हाला 31%, 31.5% काढावं लागेल. 60,000च्या तुम्हाला काढावं लागेल बघा 31.5% भागिले किती बघा 100. चला मग एक शून्य बघा पॉईंट कटला आणि खाली शून्य वाढला, म्हणजे हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले. चला आता एक शून्यला शून्य देऊन देऊ बघा. 6 पंचे 30, 3, 6 1 6, 6 आणि 3 9 आणि 6 1 18, म्हणजे 18,900 रुपये व्याज गेलं. पण त्या साहिलनं 60,000 रुपये घेतले होते आणि 60,000मध्ये तुम्ही जर 18,900 ऍड केलं तर बघा हे असणार काय 78,900 रुपये एकूण रक्कम द्यावी लागेल. चला नेक्स्ट प्रश्न बघा. पहिल्या 23 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? सरासरी जर तुम्हाला काढायची असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करायचं. मला सगळं पहिल्या 23 म्हणजे याचा अर्थ काय 1 2 3 अशा प्रकारे 23 संख्यांची बेरीज तुम्हाला काढायची आहे. म्हणजे पहिली संख्या 1 आहे, नैसर्गिक संख्या क्रमांक संख्या आहे, पहिली संख्या 1 आहे आणि शेवटची संख्या 23 आहे. मग काय करायचं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करायचं. चला मग 23 आणि 24, 24 भागिले 2 म्हणजे त्या 23 नैसर्गिक संख्यांची सरासरी 12 असणार आहे. ओके चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळणार विद्यार्थी मित्रांनो. चला अजय एक काम 20 दिवसात संपवितो. जर अजयने 4 दिवस काम केले असेल तर अजून किती दिवस काम शिल्लक राहिलेलं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा अजयचं 20 दिवस काम करतो पण त्याच्यापैकी तो 4 दिवस काम करतो. एकूण बघा तुम्हाला 20 दिवस काम करायचं आहे, 20 दिवसापैकी तो 4 दिवस काम करतो. याचा अर्थ काय 4 1 4, 4 5 20 म्हणजे 5 एकूण कामापैकी तो एकच काम करतो. म्हणजे 4 काम शिल्लक राहिलेलं आहे. किती कामापैकी 5 कामापैकी. हे झालं बघा त्याने दिवसाचं काम केलं आणि हे तुमचं काम शिल्लक राहिलेलं आहे. अजयचं काम 4 5 शिल्लक राहिलेलं आहे असं याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ओके पहा 20 ते 30 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? बघा सरासरी काढत असताना तुम्हाला काय करावं लागतं बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 त्याप्रमाणे करू. पहिली संख्या बघा आपल्याकडे 20 आहे, शेवटची संख्या बघा आपल्याकडे 30 आहे, भागिले 2 करा. चला आता 20 काय बघा 20 अधिक 30 म्हणजे बघा 50 होणार. 50 2 भागलं तर 25 याची सरासरी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. ओके चला एक मासिक टपाल तयार करण्यासाठी मुख्याध्यापकांना 20 मिनिटं लागतात. एक मासिक टपाल तयार करताना 20 मिनिटं लागतात. तेच मासिक टपाल तयार करण्यासाठी शिक्षकाला 30 मिनिटं वेळ लागतो. तर दोघांनी मिळून मासिक टपाल तयार केले तर त्याला किती वेळात तयार करता येईल? बघा तुम्हाला असंही करता येते कसं 20 गुणिले 30 शॉर्टकट बघा भागिले काय रे 20 अधिक काय 30 हे तुम्हाला ट्रिक्स आहे. चला मग 20 गुणिले 30 दशांश तसं 20 आणि 30 50 बा 1 शून्य कटला 1 शून्य कटला 5 चोक 20 4 त्रिक 12 12 मिनिटे लागणार आहे. अशाही प्रकारे काढता येते बाय ट्रिक्स. बरं सॉल्व कसं करायचं बघा काय म्हटलं मुख्याध्यापकांना 20 मिनिटं लागतात आणि शिक्षकांना काय लागतं बघा शिक्षकाला लागतात बघा 30 मिनिटं. या दोघांचा लसावी बघा दोघांचा लसावी 60 आहे. एकूण काम 60 आहे, 20 मिनिटं लागतात. एका मिनिटात 20 त्रिक 60 एकूण काम 60 आहे, 30 मिनिटं लागतात. एका मिनिटात किती काम होईल 30 दोन्ही 60. याची क्षमता 3 आहे, ही क्षमता 2 आहे. प्रश्न काय विचारला दोघांना मिळून. आता ही क्षमता 3 आणि 2 5 दोघांना मिळून 5 क्षमता आहे. काम किती करायचं बघा 60 काम करायचं आहे. 60ला 5 न भागलं 12 पंचे 60 12 मिनिटे लागतील असे तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके चला विजय एक काम 25 दिवसात संपवितो. जर विजयने 11 दिवस काम केले असेल तर किती टक्के काम शिल्लक राहिले? बघा आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व करायचं आहे.
म्हणून त्या अनुषंगानं आपण भरभर क्वेश्चन घेत आहोत. बघा 25 दिवसात काम संपवायचे आहे, टार्गेट आहे 25 दिवसामध्ये, पण त्यानं 11 दिवसच काम केलं. मला सांगा 25 दिवसापैकी 11 दिवस काम केलं म्हणजे याचा अर्थ काय, 25 पैकी 11च काम झालं. याचा अर्थ काय, काम 14 शिल्लक राहिलं. कितीपैकी बघा, 25 पैकी, तर 100 पैकी किती असं तुम्हाला काढता आलं पाहिजे. टक्केवारीमध्ये प्रश्न विचारला 100 न गुणायचं असते. सांगा 25 × 25, 25 × 100 आणि 14 × 56%. 56% काम शिल्लक राहिलेलं आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. बघा या सेशनमध्ये आपण 60 प्रश्न 30 मिनिटांमध्ये घेत आहोत. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती. बघा 5 नैसर्गिक संख्याची बेरीज जर करायची असेल तर कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे. अशा वेळेस काय करायचं, 5 म्हणते ना, मग 5 करायचं, समोरची संख्या घ्यायची 6, या दोघांची बेरीज करा. 5 आणि 6 11 लिहायचे गुणाकारामध्ये, भागिले 6. याचा अर्थ काय, 6 ला 6 कटलं, 11 × 5 = 55. त्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज असणार आहे 55. अशा प्रकारे आपल्याला काढता आलं असतं. ओके, चला अजय काम हा प्रश्न आपला झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, 12 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. आता अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, 12 संख्या लिहायची, 12च्या समोरची बघा 13 संख्या घ्यायची, दोघांची बेरीज बघा किती होते 25, भागिले काय करायचं 6. चला सॉल्व करायला 6 × 6, 6 × 2 = 12. आता बघा 25 न जर 2 ला गुणलं तर 50 येते, आणि परत 13 न जर गुणलं तर काय 50 गुणिले जर 13 केलं तर 13 × 5 = 65, 650. 12 नैसर्गिक संख्याची काय असणार आहे, बेरीज असणार आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा, 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येईल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, 56 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जाणार नाही, 4 ने जातो, 5 न जाणार नाही, 6 न जाणार नाही, 7 न जाणार, 7 × 8 7 × 8 = 56, 8 न सुद्धा जाईल. बघा 7 आणि 8, 7 × 8 = 56, 8 × 8 = 56. याचा अर्थ बघा तुम्हाला 1 न 2 न 4 न 7 न 8 न भाग देता येते. आता प्रत्येकाला एक वस्तू दिली तर 56, सांगा प्रत्येकाला एक वस्तू दिली तर 56 जणांमध्ये वाटता येते. प्रत्येकाला जर 2 वस्तू दिल्या तर बघा ते 28 जणांमध्ये वाटता येते. प्रत्येकाला जर 4 वस्तू दिल्या तर 14 जणांमध्ये वाटता येते. समान प्रकारे प्रत्येकाला जर 7 वस्तू दिल्या तर 8 जणांमध्ये वाटता येते. प्रत्येकाला सारख्या आल्या पाहिजे, बरोबर की नाही. याचा अर्थ काय, 1 2 3 4 5 6 7 8, 8 प्रकारे तुम्हाला वाटता येतील. पर्याय क्रमांक 2 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 231, 252, 156 वया आहेत. त्या पेट्यातील वयाच्या समान वया असलेल्या गठ्ठे तयार करायच्या असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात. 2 शब्द फार महत्वाचे बघा, समान वया आणि दुसरा शब्द काय रे, जास्तीत जास्त. याच्यावर फोकस करा. समान आणि जास्तीत जास्त म्हटलं तर मसावी करावं लागेल. हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे. आता मसावी कसा करायचा बघा, मसावी तुम्हाला फरकाच्या माध्यमातून करायचं. या दोघांमध्ये फरक बघायचा कसा, पा समजा 2 मधून बघा, आता काम करायचं 252 मधून जर 231 वजा केलं, 1 राहिला, 2 राहिला, 0 राहिला. आता या 21 सेकंड यालाही भाग गेला पाहिजे, यालाही गेला पाहिजे, यालाही. फरकानं जर भाग गेला तर त्यांचा तो मसावी असणार आहे. मग बघा 21 × 21, 2 राहिले, झाले 21, 21 × 21, या संख्येला 21 न भाग जातो. परत बघा 21 × 21 राहिले 4, 21 × 42 यालाही भाग जातो. बघा 21 × 126, म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक गटामध्ये 21 समान वया असणार आहेत. ओके, चला 50 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती. 50 पासून ते 100 पर्यंत मूळ संख्या किती. त्यासाठी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती असतात बघा, 25 राहतात. त्याने काय म्हटलं, 50 पासून ते 100 पर्यंत. आता बघा 1 ते 50 पर्यंत माहित पाहिजे आपल्याला. ते असतात बघा आपल्याकडे किती, 10 राहतात, सॉरी ते राहतात बघा 15. जर तुम्ही 25 मधून जर 15 वजा केलं
तर 10 या असणार बघा 50 पासून ते 100 पर्यंत मूळ संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक काय आपलं 3 हे योग्य उत्तर असणार आहे. ओके चला. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. अंश व छेदात 4 मिळवल्यास अपूर्णांक 3/5 होतो. तर तो अपूर्णांक कोणता असा विचारलेला आहे. बघा याला लॉजिकली सॉल्व्ह करता येते. काय म्हटलं, जो अपूर्णांकाचा छेद आहे तो अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. आपण चेक करा, हा जो 5 आहे तो किती मोठा आहे बघा. बघा 5 बघा याच्यामध्ये फरक किती आहे बघा, 2चा फरक आहे. याच्यामध्ये 6चा फरक आहे. याच्यामध्ये बघा 4चा फरक आहे. याच्यामध्ये 8चा फरक आहे. अंश आणि छेदामध्ये 6चा फरक पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पण दुसरी अट पण मान्य झाली पाहिजे. आता सांगा तो अपूर्णांक आपल्याकडे 5 11 आहे. त्याने काय मिळवलं, प्रत्येकामध्ये 4 मिळवलं तर गुणोत्तर 3/5 आलं पाहिजे. मला सांगा 5 आणि 4 9 होते, 11 आणि 4 15, 3 त्रिक 9 होणार, 3/5 15 होणार. याचा अर्थ काय 3/5 आपलं गुणोत्तर येत आहे. म्हणजे हा जो ऑप्शन आहे तो 2 आपला योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. किती टक्के तोटा होतो, 4% वस्तू विकल्याने. वस्तूची विक्री किंमत 550 रुपयाने वाढवली तर 6% नफा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं बघा, त्याने काय केलं 4% तोटा झाला. तोटा म्हणजे आपण घ्यायचा मायनस आणि बघा 6% झाला बघा नफा. आता मला सांगा इथून ही किंमत कितीने वाढली बघा, एकंदरीत बघा -4% आणि +6% म्हणजे एकंदरीत बघा 10%चा काय झाला बदल झाला. आता 10% बघा टक्केवारीमध्ये झालं पण 550 रुपयाने वाढवली. याचा अर्थ 10%ची किंमत जर 550 असेल तर 100%ची किंमत किती बघा. टक्क्याला टक्के कॅन्सल करा. मला सांगा आता हे 100 हे 10च्या किती पट आहे, 10 पट आहे. मग 550चं पण तुम्हाला 10 पट करावं लागेल. तुम्हाला उत्तर भेटणार बघा 5550 रुपये. तुम्हाला तुम्ही तिरकस गुणाकार करून उत्तर काढू शकता. पर्याय क्रमांक 2 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. ओके चला बघा 11 ते 30 या संख्यामधील विषम संख्यांची बेरीज किती असा विचारलेला आहे. बघा तुम्हाला मधील नाही पाहिजे, 11 पासून पाहिजे. आता विषम संख्याची बेरीज जर तुम्हाला काढायची असेल तर अशा वेळेस काय करायचं, सरासरी महत्वाचा आहे. याचा अर्थ काय बघा, पहिली संख्या अधिक पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या भागिले 2. आणि बघा 11 ते 30 मध्ये एकंदरीत 10 विषम संख्या आहे. 10 ने गुणायचं, ही तुमची सरासरी आहे. तुम्हाला 10 ने गुणावं लागेल. बघा 11 मध्ये 29 मिक्स केले बघा झाले तुमचे 40. 40 भागिले 2 गुणिले 10. आता 2 ने भागलं तर 20 येते. 20 गुणिले 10 म्हणजे 200 त्यांची बेरीज असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. ओके चला. खालीलपैकी कोणत्या संख्येस 6, 12, 16 ने भागिसल्यास 11 राहते. अशा वेळेस काय करायचं, 11 वजा करायचं प्रत्येक संख्येमधून. 11 वजा करा, 11 वजा करा, 11 वजा करा. आता बघा प्रत्यक्ष तुम्हाला म्हणजे लसावी वगैरे काढायची काही गरज नाही. आपण काय करू माहिती आहे का, वजाबाकी करू. बघा 12ला 12, 5 मधून 1 गेला 4 राहिला, 3 मधून 1 गेला 2 राहिला, 1224. 1 मधून 1 गेला 0 राहिला, 8 राहिला, 11 राहिला, 2 राहिला, 5 राहिला आणि 11 राहिला, 1 राहिला 0 राहिला, 2 राहिला आणि 14 राहिला. आता बघा या 6 ने भाग झाले म्हणजे 2 ने गेला पाहिजे आणि 3 ने गेला पाहिजे. 12 ने भाग झाले म्हणजे 4 ने गेला पाहिजे, 3 ने गेला पाहिजे. 16 ने झाले म्हणजे 4 ने गेला पाहिजे आणि 4 ने गेला पाहिजे. ओके बघा यातली महत्वाची बघा, 2 ने सगळ्या संख्येला भाग जातो, 4 ने जातो. 3ची कसोटीनुसार तुम्हाला काही पर्याय कट करता येतात. बघा मला सांगा 3ची कसोटी काय, सर्व अंकाची बेरीज करायची. मग 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 3 ने भाग जातो. बघा 1 2 2 8 10 भाग जात नाही, पर्याय क्रमांक 2 कटला. हे 2 7 याला भाग जातो. 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 याला भाग जात नाही. म्हणजे ऑप्शन 2 तुमचे इझिली कटलेले आहेत. आता बघा 4 ने भाग यालाही जातो आणि याला जातो. एक काम करा, डायरेक्ट तुम्ही काय करा 16 ने भाग देऊन बघा. 16 7 112 राहिले 3, 16 2 32 याला 16 ने भाग जातो पण याला 16 ने भाग जात नाही, 12 ने जात नाही. ओके
याचा बघा 12ने जातो पण 16ने भाग जात नाही. कसं काय? 16 7 112 राहिले किती बघा 112 जर गेली तर